प्रकारची वागणूक तुला मिळत होती आणि जे काही घडत होतं आजूबाजूला त्याने तुला किती त्रास झाला असेल हे मी समजूच शकते। त्रास तर खूप झालाय पण मला माझ्या आदित्यवर पूर्ण विश्वास आहे। आदित्य आणि पारू मध्ये फक्त चांगली मैत्री आहे, बाकी काहीच नाही। पण ते सयाजी काका असं का बोलत होते ना, मला काही कळतच नाहीये। तुला एक सांगू का साजिरी, मला तर वाटतं हा ना सगळा त्या सयाजी मामांचा प्लॅन आहे। म्हणजे हे बघ, मला मान्य आहे त्यांनीच आदित्यसाठी तुझी निवड केली होती, पण ते त्या मोलकरीण पारूला स्वतःची मुलगी मानतात आणि आता त्यांना त्याच्या मुलीला म्हणजे त्या मोलकरीण पारूला त्या घरची मालकीण होताना बघायचंय, म्हणून हे सगळं करतायत ते मुद्दाम। ते ना आता एक्सासू मॉमला पण त्यांच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करतात, म्हणून तू तुझ्या या साखरपुड्याच्या निर्णयावर अगदी ठाम राहा। उद्या व्यवस्थित काळजी घेऊन हॉलवर पोहोच आणि तुला कोणी कितीही रिक्वेस्ट केली ना माघार घेण्यासाठी तरी कोणाचंच ऐकू नकोस, ओके? हा, पण तुम्ही हे सगळं मला का सांगताय? अगं आता आपण जावा होणार ना, मग माझ्या लाडक्या जावेची काळजी नको का घ्यायला? आणि साजिरी, मागे एकदा माझ्याकडून तुझ्या बाबतीत काहीतरी चुकीचं घडलं होतं, तरी पण तू मला मोठ्या मनाने माफ केलेलंस। तेव्हापासूनच मी ठरवलेलं की मी तुझ्या बाजूने एव्हरी टाइम तुझ्यासाठी उभी राहीन, म्हणून म्हणते तू तुझ्या निर्णयावर अगदी ठाम राहा, माघार घेऊ नकोस, ओके? ओके, बाय। चला, या साजिरीला तर मी पटवलंय, पण बिचारे किर्लोस्कर्स, त्यांना माहीतच नाहीये की आज फक्त आदित्य आणि साजिरीचा साखरपुडाच नाही तर त्या मारुती आणि सयाजीच्या आयुष्याचा शेवटचा दिवसही असेल। फायनली किर्लोस्कर मॅन्शन मध्ये दुःखाचा महापूर येणार। दिशा, मला वाटलंच होतं ही सगळी चाल तुझीच असणार आहे। तुला जरा डोक्याचा भाग आहे का ग? तुला कळतंय त्या वाघिणीच्या शेपटीवर पाय ठेवलास तू? त्या सयाजीला जरा जरी खर्चटलं ना तरी वहिनी तुला जिवंत ठेवणार नाहीत। हं, मला माहिती आहे ना, तो सयाजीच त्या अहिल्याची सगळ्यात मोठी ताकद आहे, पण तिच्या आयुष्यात तिची ताकदच नाही राहिली। बराच वेळ झाला आबासाहेब कुठे दिसत नाहीयेत। काय? मला असं वाटतंय की ते गायब झालेत कुठेतरी। काय? म्हणजे आबासाहेब असं न सांगता कधी कुठं जाणार नाहीत। मला खरंच वाटतंय ते कुठेतरी गायब झालेत, आपण त्यांना शोधायला पाहिजे। काय? आबा गायब आहेत? प्रीतम आबा कुठे गेलेत? मला सांगा ना प्लीज, आबा कुठे गेलेत? असे कसे निघून गेले ते? असे अचानक कसे गेले असतील? सांगा ना प्रीतम। आधी मारुती मामा गायब झाले, आता आबा। प्रीतम मला सांगा ना कुठे गेलेत आबा, मला खरंच। तू शांत हो प्रिया। अरे आबा तुझ्या घरी होते ना? हा, सांग ना आबा कुठे गेले? मी आणि आईने तुझ्यावर जबाबदारी सोपवली होती ना, तुझं लक्ष नव्हतं का आबांकडे? सांग ना पारू, कुठे आहेत आबा? तुला माहिती कुठे गेले ना? बस बस बस, शांत शांत हो, बस। हे बघ, तू अजिबात काळजी करू नकोस, आपण शोधू सया मामाला। हा, मला ना काय चाललंय काही कळतच नाहीये। एक झालं की एक झालं की एक, आपल्या घरावरचे संकट संपतच नाहीये प्रीतम। एकीकडे मारुती मामा आणि आबा हरवलेत त्याचं टेन्शन, दुसरीकडे आदित्य दादांच्या साखरपुड्याचं टेन्शन आहे। हे सगळं काय प्रिया, प्रिया इथे बघ, हे बघ, तुला माझ्यावर विश्वास आहे ना? हा, मी सगळं व्यवस्थित करेन। मी सया मामाला पण परत आणेन, दादा आणि साजिरीचा साखरपुडा पण नाही होऊ देणार, ट्रस्ट मी। आत्या तुम्ही ते स्वयंपाक, आत्या काय तुमच्याशी बोलतो, कुठं लक्ष आहे तुमचं? कुठं रावलं तुम्ही?
ते मी पारू असंच आपलं पारू ते सया मामा हरवल्यापासून प्रिया खूप डिस्टर्ब झाली आहे ग. सारखी रडते, म्हणजे मी काय करू मला कळतच नाही आता तिला सावरायला. देवा प्लीज काहीतरी कर आणि मामाला सुखरूप घरी आण रे. कुठे गेलाय काहीच कळत नाही. पारू बाळा, मला माहिती आहे आबासाहेब कुठे आहेत ते. काय? आबासाहेब मारुती दादांना शोधायला गेले. मारुती दादांना गोराईच्या गोडाऊनमध्ये किडनॅप करून ठेवलंय हे आबासाहेबांना कळलं होतं. त्यांना सोडवायला ते गेले. म्हणजे मीच त्यांना सांगितलं, कारण आबासाहेबांना दिशा मॅडमवर संशय होता, म्हणून त्यांनी मला त्यांच्यावर लक्ष ठेवायला सांगितलं होतं. मी स्वतः दिशा मॅडमना फोनवर बोलताना ऐकलंय. मी त्यांना सांगितलं मला वाटतं हे दिशा मॅडमनीच केलं असणार. ती दिशा हे काम नक्कीच करू शकते, आणि जर तिने हे केलं असेल ना, मी तिला जिवंत नाही सोडणार आता. जर थांबा, ते दिशा मॅडमचं काय करायचं ते मी बघते. तुम्ही फक्त आधी बाला आणि आबासाहेबांना शोधा प्लीज. हो मी एक मिनिट, एकटं जाऊ नका, सोबत माणसांना घेऊन जा. हो हां मी बघतो, तुम्ही तुमची काळजी घ्या. सांभाळून. दिशा मॅडम, लई मोठी चूक केली आहे तुम्ही. या परिणामांची शिक्षा तर तुम्हाला भोगावीच लागेल. आत्या, मी आलेच.